जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर जनसेवा न्यूज सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट फक्त जनसेवा न्यूजवर। केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्नातून माओवादी केंद्रीय समितीच्या अनेक जहाल वरिष्ठांसह एकूण 61 सदस्यांनी सशस्त्र आत्मसमर्पण केले। ही माओवादाच्या समाप्तीची सुरुवात असून माओवाद 100% हद्दपार होणार अशा परिस्थितीत आज आपण पोहोचलो असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले। या लढाईचे नेतृत्व गडचिरोली जिल्हा करत आहे, हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा मुद्दा आहे असल्याचाही उल्लेख त्यांनी केला। आजच्या सशस्त्र आत्मसमर्पण ही देशाच्या इतिहासातील अत्यंत मोठी घटना असून नवीन इतिहास लिहिला गेला आहे। यापूर्वी उत्तर गडचिरोलीतून माओवाद संपुष्टात आणण्यात आला आहे। आजच्या या आत्मसमर्पणामुळे दक्षिण गडचिरोलीतील माओवादही संपुष्टात येत असल्याचे त्यांनी सांगितले। जे काही 8 ते 10 माओवादी शिल्लक आहेत त्यांना आत्मसमर्पण करून मुख्यधारेत येण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला। समता व न्याय फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखित संविधानातूनच येऊ शकते या वास्तविकतेची जाणीव झाल्याने माओवादी चळवळीच्या नादी लागलेले आता आत्मसमर्पण करत आहेत। आत्मसमर्पण करणाऱ्यांना संविधानाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। संविधानाचा आदर करेल त्याच्या जीवनात सकारात्मक बदल होईल असा संदेश आम्ही आत्मसमर्पितांच्या पुनर्वसनातून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले। आजच्या आत्मसमर्पणानंतर सर्व आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना पुनर्वसनासाठी एकत्रितपणे एकूण 3,01,55,000 रुपयांचे बक्षीस देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले। निश्चितपणे आता बंदुकीचा नक्षलवाद हा संपत आला आहे, संपलेला आहे, संपतो आहे। पुढचा चॅलेंज हा शहरी नक्षलवाद आहे, कारण हे शहरी नक्षलवादी माओवादी भारताचं संविधान मानत नाही। भारताच्या संविधानाने तयार केलेल्या संस्था या डिसमेंटल करून अराजकतेचं राज्य आणण्याकरता आमच्या तरुणाईच्या डोक्यामध्ये ते भाव रोपित करण्याचा प्रयत्न हे करतायत। आणि म्हणूनच महाराष्ट्र पहिलं राज्य आहे ज्यांनी 2018 साली अर्बन नक्षलच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात अटक केली। आणि आज जो दिवस आपण पाहतोय त्याच्यात तेही एक महत्त्वाचं काम आहे की हे जे सगळे नेते आपण अटक केले त्यामुळे एक जे अर्बन कव्हर आणि एक प्रकारचा लॉजिस्टिक सपोर्ट जो या सगळ्या माओवाद्यांना मिळत होता तो कमी झाला आणि त्यामुळे त्यांचं आत्मसमर्पण झालं। आता येत्या काळातली लढाई ही संविधान विरुद्ध या ठिकाणी शहरी माओवादी अशा प्रकारची आहे, पण संविधानच जिंकेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली व्यवस्थाच जिंकेल आणि या शहरी माओवाद्यांना आणि अराजकतावाद्यांना आम्ही पराजित करू हा विश्वास मी व्यक्त करतो। जनसेवा न्यूज करिता उमेश गोरेपल्लीवार, सावली, चंद्रपूर।